लोक म्हणतात घेण्यान देण्याची, ते बरोबर बोलतं. ते काही कोणाचं घ्यायचं नाही, फक्त देण्याची म्हणजे हरिनाम द्यायचं लोकांना, ज्ञान लोकांना द्यायचं आणि लोकांचं प्रेम घ्यायचं. जे सद्गुरू गंगागिरी महाराज नेहमी म्हणायचे, देने को हरिनाम, लेने को हरिनाम और देने को अन्नदान. अन्नदान द्या आणि हरिनाम घ्या. नारायणगिरी महाराज सुद्धा म्हणायचे की अन्नदान लोकांना करा. इतकं मोठं सप्ताह मोठा होतं, 5-5 लाख लोक यायचे. भजन कीर्तन प्रवचन, आजही ती परंपरा चालू आहे बेटावरती. आजही ती परंपरा. त्याच्यापेक्षाही त्या काळात लोक कमी असायचे, यायचे, साधनं नसायची. आता लोकांकडं साधनं झाले, त्याच्यामुळं लोकांची सोय झाली, रस्ते झाले आणि हजारो लोक त्या ठिकाणी जातात. भक्तीचा महिमा हा फुलवला त्यांनी, वाढवला. ती परंपरा या ठिकाणी चालू आहे. गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज यांच्यापासून तर आहे हरिभक्तपरायण दत्तोबा खानवेलकर महाराज. त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं. त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांची 3री पिढी आहे. आणि त्याच्यानंतर खानवेलकर महाराजांनी ही जी काही गादी आहे ती माझ्याकडे दिली चालवायला. ही जी गादी आहे तू चालव, प्रवचन कर, कीर्तन कर, नामस्मरण चिंतन आणि लोकांना ज्ञानदान करायचं. तेही कसं करायचं तर निष्काम. नारायणगिरी महाराजांनी सांगितलं की निष्काम करायचं, कोणाचं काही घ्यायचं नाही. जे तुला करायचं असेल ते निष्काम पद्धतीने कर. आणि निष्काम पद्धतीने केल्यानंतर त्याच्यातच श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागा शांतीर्नंतर. मनुष्य हे जे काही सर्व गोष्टी करतोय, या सर्व गोष्टी मनुष्य कशासाठी करतो आहे. आज तुम्ही इतक्या लांबून श्रीरामपूर्ण आला, सकाळी लवकर आला, माझ्या आधी आला, येऊन बसलो. नाही लांब नाही आहे, पण ओढ ती कशी आहे की एक समाधान, शांती. जवळचे लोक येत नाही लोक, पण तुम्ही ती एक ओढ असते, एक समाधान, शांती कुठं प्राप्त होईल तिथे भगवंताच्या दारामध्ये. म्हणून ही समाधान जे आहे ते हे राहे समाधान चित्ताची. चित्ताचं समाधान इथेच आहे, पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे, भगवंताच्या चरणाजवळ आहे, हरिहर केशव गोविंदाच्या चरणाजवळ आहे, सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे की तिथं समाधान मला प्राप्त होईल, मिळेल. हा पुरुषोत्तम मास आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये जेवढं नामस्मरण चिंतन आपण करू भगवंताचं, त्याचप्रमाणे आपल्याला काही अन्नदान करता आलं थोडंफार बाहेर, तुमच्या इच्छेप्रमाणे करा, कुठेही करा, बाहेर करा, देवस्थानाच्या ठिकाणी करा. गोरगरिबांना वेगवेगळ्या स्वरूपात काही वस्तू स्वरूपात दिलं. गरीबाला, गरीब विद्यार्थी असेल त्याला एक वह्या पुस्तकं जरी दिले, त्याला पेन नसलं पेन द्या. या पुरुषोत्तमाचं असं नाही की याच माणसाला दिलं पाहिजे त्यालाच दिलं पाहिजे, त्याला द्यायचं नाही असं नाही. कुठल्याही बुद्धिभेद मनामध्ये न ठेवता ज्याला गरज आहे त्यांना द्या. पशुपक्ष्यांना अन्नदान करा,
खाऊ घाला. काही लोक जळामध्ये माशांना खाऊ घालतात. कुत्रा असेल त्याला, गाय असेल, इतर जे पशु असतील, ते पक्षी असतील आकाशात उडणारे, यांना द्या काय द्यायचं. थोडंसं धान्य टाकून द्या. चिमण्यांना पाणी पाजा. उन्हाळा आहे, खूप तहान लागलेली असते. पाण्याचं भांडं ठेवा. हा, तांदूळ आपले असतातच ना बारीक पडलेले, आपण तर दिसून बाजूला करतो. आणि बारीक बारीक जे असतं ते काय आपण वापरत नाही. ते चिमण्यांसाठी ठेवा ना, खातील ना. ते चांगले द्या, आहे का नाही? ते चांगलेच असतात, फक्त ते तुटलेले असतात, एवढंच असतं. ते बारीक चुरा जरी असला तरी तो चांगल्या तांदळाचाच झालेला असतो ना, आहे का नाही? हो टाक. तर पूर्वीचे लोक होतं ते एकदा ज्वारी जर झाली ना, तर ज्वारीचे कणस असायचे, ते कणस आणून इथं लटकून द्यायचे मंदिरात. तर मग ते कणस असे लावून दिले की त्या चिमण्या वगैरे यायच्या, ते चिमण्या खाऊन जायचे. ते आज ते कणीस पाहायला मिळत नाही. बाजरीचे कणस आडचे लटकून द्यायचे मंदिरात. तो जो भाव होता. आता जगच इतकं वेग इतका वाढला जगाचा, आणि किती पैसा असला तर पैसा लोकांना कमी पडत चाललेला आहे. कुठं पैसा मिळेल, कुठं पैसा मिळेल, कुठं पैसा मिळेल. पूर्वीचे लोक समाधानी सुखी होते. एवढं व्हायचं, पण ते 4 लोकांना वाटून, 12 बलुतेदारांना ते वाटून, मग आपल्याला जे राहील ते आपलं समाधानाने ते खायचे बिचारे. त्यावेळेस पैसा नव्हता. आता धान्य कमी पडणार आहे, पैसा जास्त होणार आहे. मग लोक पैसे खातील का? ते काय खाणारे खातातच, पैसे खाणारे काय आहेत आपण म्हणतो. आता भ्रष्टाचार आहे. पैसे खाणारे खातातच, पण ते खातात म्हणजे काय करतात? ते फक्त बँका भरून ठेवतात, मरून जातात. आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत ते निर्बुद्ध निर्माण होतात. त्यांनी साठवून ठेवलेलं असतं, त्याचा उपभोग त्यांनाही घेता येत नाही. पिढ्यांना सुद्धा ते सगळं शेतीवाडी सगळे सोडून देते. याने मग बांध करू जमिनी निर्माण घेतलेल्या असतात. पण ते पोरं शिकले सवरले कुठं शहरात निघून गेले, ते जमिनी इकडे इकून टाकतात. बापाला असं वाटतं की अजून 4 एकर मिळावं, अजून 2 एकर मिळावं, अजून 1. कशासाठी? अहो, आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण चिंतन. इथं येऊन 1 तासभर उभं राहिलं तर काय बिघडले? ते 4-2 येतात लोक इथे या ठिकाणी. त्यांचं श्रावण महिन्यात पण ऐक नाही. आता पुरुषोत्तम मास आहे. नेहमी भगवंताच्या दारामध्ये येऊन निष्काम भक्ती. यांची सुद्धा काय दिया उसका भला नाही दिया, त्यांना काही देत नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, एवढंच काम आहे यांचं. येतात, उभे राहतात, भजन करतात, जातात. कोणी त्यांचे गुणगौरव गाऊ नाही गाऊ, त्यांना कोणी चांगलं म्हणू नाही म्हणू, त्यांना त्याचं काही घेणं नाही आहे. चांगलं म्हणणारा कोण आहे? तो एक आहे भगवंत. तो चांगलं म्हणणारा आहे ना. मग आपण नाही का त्याची अपेक्षा करायची नाही. त्याला निष्काम भक्ती म्हणतात. निष्काम भक्ती म्हणजे ती भगवंताला आवडते. हो. आणि भगवंताला जी भक्ती आवडते ती आपण केली पाहिजे. अर्जुनाने प्रश्न विचारला होता देवाला. अर्जुन उवाच एवं सततयुक्त आहे भक्तस्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योग वित्तमः. असा प्रश्न विचारला होता. हे देवा, 2 प्रकारचे भक्त आहे. एक सगुण नाही का साकाराची भक्ती करणार आहेत, निर्गुण निराकाराची भक्ती करणार आहे. मग हे निर्गुण निराकाराची भक्ती करणारा श्रेष्ठ आहे की सगुण साकाराची भक्ती करणारा श्रेष्ठ आहे? आता भक्तच आहे दोन्ही पण. देवाचीच भक्ती करणारे आहेत, देवाची पूजा करणारे आहेत. पण कशी? एक मूर्ती पूजा करतो, मूर्तीची पूजा करतो.
आणि एक निर्गुण निराकाराची पूजा करतो. निर्गुण निराकार म्हणजे यात लाईट आली बघा. ही जी शक्ती आहे या विश्वामध्ये, या